नमस्कार प्रेक्षकांनो. स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की राजेशने अर्णवला मारण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तो दिवाळीच्या दिवशी राज शिर्केच्या घरामध्ये ठेवलेल्या पार्टीत काही महिलांना अर्णवला मारण्याची सुपारी देतो आणि तो बोलतो, तुम्हाला कसं काम करायचं ते समजलं ना. तेव्हा ती महिला बोलते, जोपर्यंत आम्हाला खात्री होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीच सुपारी घेत नाही. तर इकडे आपण पाहतो, अर्णव हा ईश्वरीला विचारतो, ईश्वरी आज पार्टीमध्ये कुठली साडी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा ईश्वरी बोलते, आणखीन काही ठरवलं नाही. आणि अर्णव बोलतो, लवकर चला मी तुम्हाला मदत करतो. आणि ईश्वरी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागते आणि विचारते, तुम्ही आणि साडी नेसवण्यामध्ये मदत करणार. तेव्हा अर्णव देखील होकार देतो. तर इकडे आपण पाहतो, वल्लरी ही लावण्याला बोलते, लावण्या आजच्या पार्टीमध्ये जरी सुनबाई सर्वांच्या समोर मिरवत जरी असली तरी खरी पार्टीची मजा ही आपण घेणार आहोत. आणि लावण्या विचारते, ते कसं. आणि वल्लरी सांगते, आपल्याला फक्त एक ठिणगी टाकायची आहे. सर्व मेनू जरी इंदोरी असला तरी तो मेनू कसा खराब करायचा हे सांभाळण्याची जबाबदारी ही आपली आहे. आणि तेव्हा लावण्याला देखील वल्लरीचा सर्व प्लॅन समजतो. तर इकडे आपण पाहतो, सुपारी दिलेली महिला ही राजेशला बोलते, आता तुम्ही काही चिंता करू नका साहेब. आता पहा, दिवाळीच्या या पार्टीमध्ये तुमच्या अर्णवला कसं मी ढगामध्ये पाठवते, तेही सुमडीमध्ये. आणि राजेश त्या महिलेला बोलतो, आज अर्णवची दिवाळी ही त्याची शोकसभा झाली पाहिजे. आता येणाऱ्या भागामध्ये राजेश, वल्लरी आणि लावण्य हे त्यांच्या प्लॅनमध्ये यशस्वी होणार का मग ईश्वरी आणि अर्णव त्यांचा प्लॅन हाणून पाडणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.